नमस्कार गावाला, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. ए जेवला तू बाबू? पावसाने बघा काळोख किती केला नाही तो, एकदम डार्क झालाय. संध्याकाळचे 6-6:30 वाजल्यासारखं जोरदार धुमशान पाऊस येणार आहे बघा. नीट भरून तर आपल्याला खेळायला लागणार ना. आहेत भरपूर आहेत, सगळे गाडे बघ दाखवतो तुला. सगळे असे काढ, नीट लाव, सगळ्यांना लाव नीट, सगळे लाव नीट लाव. ए असे कर सगळे, असे लाव, असे लाव, असे. ओ ओ ओ ओ ओ ए बंद कर रे, आवाज कमी कर. हे बघ जादू, बघ जादू. हे असे काय उलटे गाठ करून ठेवलेस तू? असं नसतं, कसे पण नाही ठेवायचे. हे बघ, हे बघ, इथे पण उलटे आहेत. असे केले की ते मग खेळायला बरोबर भेटणार, डबल काम नाही होणार. खेळायचं आहे की नाही संकष्टीला? ऊनो संकष्टीला, ऊनो संकष्टीला, ऊनो. जेवला तू? हा, मी जातो जेवायला. टुकू साफसफाई चालू आहे आमच्या घरात, साफसफाई. तर फायनली आता जेवणाचा टाइम झालेला आहे. इथे मस्तपैकी बघा, दाखवतो तुम्हाला. हे झूम नाही, ओके. हां, इथे अंड्याची भुर्जी भाजी, जे काय म्हणतात ते, अंड्याची भुर्जी भाजी. इकडे आहे कोबीची भाजी, इकडे आहे मस्तपैकी मिरची भाजी, आणि इकडे आहे आमटी चण्याच्या डाळीची, आणि हे पाणी. आणि हा मी रूममध्ये बसलो आहे, कारण काय झालं आहे की बाहेर साफसफाई चालू आहे, त्यामुळे सगळी धूळ उडली आहे आणि आपल्याला जेवायला तिकडे मिळणार पण नाही. एका रूममध्ये आईने सामान काढलं, एका रूममध्ये साफसफाई चालू आहे, एका हॉलमध्ये धूत आहेत, त्यामुळे काय आपल्याला अजून कुठे बसायला भेटणार नाही. तिकडे पाठी मम्मीच्या रूममध्ये काय बसू शकत नाही आपण, त्यामुळे इकडेच आपल्या रूममध्ये येऊन बसलो आहे. मस्तपैकी जेवूया. आणि लाईट का काढली आहे? कारण बाबू तिकडे झोपते, त्यामुळे लाईट काढून ठेवली आहे. नाही तर ती परत उठली की तिला परत खांद्यावरती घ्या, तिला झोपवा, त्यापेक्षा आपण शांततेत काळोखात जेवलेलं बरं. आहे ना रे याच्यात? आहे काय आत तर येतोय. ह्या काढतं कबाट काय आहे? ह्या काढतं की त्या काढतं? सगळी टाकून बरडार माझ्या बरोबर जाळून टाका, माझ्याबरोबर ना मिशाने काही एक ठेवू नका. ह्याच्यात आता बघ, मी टाकतोय असंच व्हिडिओ टाकशी दा टाकतोय. आता तू बोललस ना, बोललस की नाही तू? तर आईला आलाय राग कशासाठी? तर आईला आलाय राग का? कारण आईचं कपाट नवीन कपाट घेऊन दिलं आहे. आता माझ्या लग्नाच्या टाइमला आईला काय ते पावडर लाव तोंडाला. तर आईला माझ्या लग्नाच्या टाइमला नवीन कपाट घेतलं, तर आईला ते नको आहे, ते पण पाहिजे. आणि हे बघा इकडे आहे, तर हे पण पाहिजे. कारण धनुक द्या. साखर नको घालू. हां, तर हे कपाट इथे ठेवलं होतं, तुम्हाला माहिती असेल, लाईटच्या खाली. बरोबर ब्लॉग बघितला जुने, त्यावेळेस तुम्हाला माहिती असणार आहे. नवीन म्हणा नाही, विषय तो नाही. तर एवढंही बघ, 1-2 एवढा मोठा ड्रेसिंग टेबल सोबतचा तुका ऑर्डर दिला, तर तुका नको. अरे कबाट नव्हता, हे काय कबाट नव्हती, कबाट जुना होता माझा तिकडे खोलीतला, आणि त्या कपडे रवणत बाबांनी त्या कबाट मुद्दम माझ्यासाठी घेतला आपल्या हातात. बाबांनी तुका घेऊन दिला, पण आता काहीतरी गोष्टी ज्या असतात, शेवटची त्यांची इच्छा मी मरेपर्यंत ठेवतले. तर ठेव ना, तिकडे वर ठेव म्हणून सांगतो ना तुका. झाला ना साधं. कशासाठी पण कशासाठी? नाका जमणार ना नाचा वर ते. तेव्हा बघूया. ठीक आहे, ओके झाला. तर फायनल झालं. आईचं कपाट नाही टाकतलंय, ऐका दे ना. तर अजून एक कपाट आहे ना, झोपतो ना त्या रूम मध्ये अजून एक कपाट आहे, ते सुद्धा बाबांनी घेऊन दिलं कधी मिलिटरीत असताना म्हणून सांगते. तर ते पण पाहिजे कपाट, हे पण पाहिजे. आणि हे कपाट तिला घ्यायचं प्लॅन मध्ये नव्हतं. आम्ही घ्यायला गेलेलो कपाट कोणासाठी, मला किंवा मम्मीला वगैरे घ्यायचं होतं. 1-2 मम्मीला एक कपाट घ्यायचं होतं. तर हिने काय सांगितलं नाही, मला पण कपाट पाहिजे, तोंड वाकडं करून जायचे, म्हणून हिला पण कपाट घेतलं. आत्याच्या पण रूम मध्ये कपाट झालं, सगळ्यांना कपाट एकसाथ घेतले. तर हिला आता नवीन कपाट पण पाहिजे, ते जुनं पण पाहिजे, आणि बाबांच्या टाइमला होतं ते पण पाहिजे. 3-3 कपाटात काय ठेवते काही नाही. ह्या एका कपाटात सामान हे भंगार भरून ठेवला नाही बघा. 50 वर्षापूर्वीपासूनचं जे वापरत नाही ते भरून ठेवलं नाही.
बघून दे आता जुने. या घे वापर. यो पावती. ते टाकून दे. गणपतीच्या सामानाची वस्तू. घे बघ माझ्या हळदीच्या टाइमचे कुर्ते होता देऊन टाका फेटे पण असत कोणाच्या तरी लग्नात देऊन टाक वापरू फुकट तरी ते उरले ते काय वाटत. हा. देऊन टाक समाजला याचा पाकिट कोणचा हॅलो. बाबांचं. दाखव जरा पाकिटात किती रुपये होते. हे बाबांचे होते. हा. बाबांचे 500 रुपये माझ्याकडे होते जुने 500 नोटी आहेत ना ते माझ्याजवळ आहेत आधार आता. कार्ड ते होय असं काढणार. बाबांच्या पिशवीत घालले ते 4 होत आणि हे बघ हे दादाचे होते. कोरे होत कोरे हे बघ. हे ना हे ते तिच्याकडे राखाण मागून ठेवी घ्या. जुने ते काढीत आणि नवी ते असे ठेवी कर बघ्या जोडू नको आणि ए शी हे बघा करकरीत नोटा आहेत करकरीत नोटा आणि हे बघ या दादाचे. पाकिट आणि हे पाकिट हॅलो एसटीत जाताना. जोडू नको. हो पडतं ते हा. एक खाली पडलं थांब हा. हे घे हे त्यांचे राखण ठेवलेले. थांब फेकूया बाहेर जाऊन प्राण गेलो तरी काढणे नाही ते. मी आत्ताच जेवलोय माझं थोडंसं पोट इग्नोर करा आरशी दिसतंय ते ह्याचं पोट बघा ठेबड्याचं ए आत खेचू नको किती मारलंस रे? हे दोघा जण असं तो मारतच कबाट गेला वर मारतच ठेवत आहे. गेला. घेऊया घे कपाट घेतो घे आम्ही घेतो आम्ही दिलो काय घेतो कपाटवर नाही जाणार आता कबाट. अमित आणि मी घेतो टाकूया चल बाहेर जाऊया. चांगलं आहे, हा. हे टाक. टाकायलाच सांगितलंस ना टाकलं झालं गेलं अरे इथे टाकलं नाही म्हटलं ए चल रे टाकू जास्त शिकवू नको मला ये. हे बघ ते बघ किती लांब गेलं लांब गेलं खाली गेलं खड्ड्यात चल उचल कपाट उचलायला चल चाले कपाट वर ठेवायचं चल पटपट कपाटाच्या पाठी मेहनत झाली भरपूर ह्यो कचरो काढल्याने तो परत येलो कचरो परत मेहनत करा आता कचरो काढायची शेवटी कपाट इकडसून काढून ह्या भिंतीकडसून काढून आम्ही परत इकडेच ठेवलो नाही इकडसून जाणार कपाट इकडनं इकडे घेऊन बघितला इकडे वर बेंड करून तिकडे जाता का बघितला पण वर जाणार नाही फक्त इकडनं एवढा जर गेला असताना इकडे अडकतंय बघा एवढ्या जागेत एवढ्या जागेत जर नाही अडकत ना तर बरोबर कपाट वरती जाणार असतं पण आता काय करणार बघूया ह्या रूममध्ये ठेवायचा विचार करत होतो पण ह्या रूममध्ये पण अडचण होणार आहे आता एवढा मोठा हे कपाट आहे परत तिकडे काय आहे तिकडे रोशनचं स्टडी टेबल आहे इकडे खिडकी आहे सगळीकडनंच ब्लॉकेज आहे त्यामुळे इथे अडतंय हे वर अडकतं इथे इकडे तर सर इकडे उंच आहे इकडनं बरोबर होतं इकडे बेंड होऊ पण शकतो आणि इकडनं आणू पण शकतो आम्ही पण इकडनं वरती जात नाही असं जाणार नाही हे ह्याची उंची आणि हे सेमच राहणार आहे नाही ग दरवाजाची उंची आणि ते. कुठे ते बघ ना किती उंची आहे ती झालं ना ए ना ए ना होय सिंबाला बांध चल पटपट बांध तू सोडून घाल आतमध्ये चल अरे मी सांगतो चल मी येतोय चल मी वर बांधलंय त्याला सांग तो आता वेल्डिंग घालतोय रे वेल्डिंग मारतो येतोय अरे नो व्हायलेन्स चल नको नको पाठी बांध्या म्हणता वास येतो म्हणता मुता तो तुझ्या अरे असं नाही चल घाल हा त्याच्यात ना त्यांच्याकडे पिल्ला ना काय करत नाही तो इकडे सिंबाला बांधणार आहे ना नाही मारणार रे सोडून घाल गेट लाव आणि सोडून घाल लिओ इकडे अरे नाही धरणार तू शांत राहा लिओ इकडे इकडे धर धर ते माहिती आहे म्हणतो नवीन घरात गृहप्रवेश झालो ए लिओ पेढे वाट चल तो तडे गेलो तो सांगा होतो करून जाऊन आम्ही गेलो भाडा करतो लटाकलो यानं ते का आणता बघ तो याना होते का कसो आणता तो
बेन ना तो जखम बरी झाली त्याची राहिलाय बघ कसा तो आण आतमध्ये आण आता ते आण घाल सोडून घाल तो नाही काय करत रे भित्र्या ठेव खाली याला तुलाही घेतील ना मध्ये आणि तुला चावतील मध्ये आडवा घालून विचार तिला चंकू काय करते विचार दुधू पिला का विचार दुधू पिला का विचार तिला ते नाही ते द्यायचं आहे आता तिला विचार दुधू पिणार का विचार उशी उठली बघितले इंस्टाग्रामवर ना बघा किती सुंदर दिसत आहेत पिंजऱ्यात एकदम बघा आतमध्ये सिम्बा तर भारी दिसतोय सिम्बाला मजा येते सिम्बाला रोजची सवय होती ना वरती बसायची त्याला बाकडा भेटला पण तो काय बोलतोय क्या बोल रेला आहे हा बघा इकडे बघा साशा पण वर बसली आहे बेन खाली आहे आणि त्याच्या मागे लिओ पण त्यांच्या ह्याच्यात आला लिओ तुझ्या ह्याच्यात जा चल त्यांच्याच रूममध्ये आला लिओ साशा आणि बेनच्या ह्याला बघून घेत नाही आपलं मात्र लिओ अजिबात बघून घेत नाही तर चला मी चाललोय कुडाळला काहीतरी सामान घ्यायचं त्यासाठी तर आपली स्विफ्ट घेऊन जातोय आपण पाऊस पण भरपूर पडला आहे आता स्विफ्ट घेऊन जाण्याचं कारण काय मला जायचं आहे बाजारात आणि बाजारात थोडं स्विफ्ट बरी पडते कम्फर्टेबल ना सो दॅट्स वाय स्विफ्ट हे कसला कागद आहे खिशात भेटला धुवून दिलेला कागद आहे ओके आजची स्लीप आहे सोडा झालं काम चलो आता जाता मला यांना UV वियानला आणि सोडायचं आहे बघा तिथे उभे दिसले UV वियान मावशी यांनाही सोडायचं आहे घरी त्यांच्या आमच्या घरी आले होते आता असंच आईला भेटण्यासाठी वगैरे तर मग आता ते येतातच आहेत तर त्यांना पण वाटेत सोडूया UV वियानला वगैरे आणि आपण पण जाऊया सरळ कुडाळला लगेच एका मिनिटात सोडणार तसंही त्यांना पावसात नाही तर चलत जायला पाहिजे होतं छत्री घेऊन आली होती अशीच आली होती भेटायला आईला वगैरे आईला हा आईला बरा वाटणार नसता तो तिकडे मम्मीला बरा वाटणार किंवा आतीला गोरी असेल त्यांना बरा वाटणार नाही होत पण चारदा येणार नाही चेंज करायला एकदाच काय ती बघ फायनल कर यश तर भाई एवढ्या सगळ्या साड्या घेऊन आपण आता चाललोय गाडीत ठेवायला आणि धनू तोपर्यंत आतमध्ये गेली आहे अजून काहीतरी घ्यायचं आहे साठी साड्या वगैरे घेऊन झाल्यात ह्या द्यायच्या आहेत बारशासाठी त्यासाठी घेतल्यात हे आपलं नाही ते आपलं आहे फायनली आपलं काम झालेलं आहे इथे शुभलक्ष्मी साडी मॉलमधलं आणि दुसरं म्हणजे आपल्या बाजारमध्ये काही घेतलं नाही आम्ही जे बघायला गेलो होतो ते आपल्याला भेटलं नाही आणि दुसरी गोष्ट जे भलतंच घ्यायचं नव्हतं ते आपण घेतलं म्हणजे पाय पुसणं आणि बल्ब आणि काय जरासं आपलं दुकान बघितलं पप्पांना फोन केला आणि सांगितलं हे हॉटेलचे प्लेटी एवढ्या रेट नाही तर पप्पा म्हणतात महाग आहेत तरी पण 5 रुपये महाग आहेत 5 रुपये महाग ठीक आहे तर आता आपल्याला बाजारात एक छोटीशी वस्तू घ्यायची तर ती घेऊया आणि सरळ आपण जाऊया घरी धनुच्या घरी ती बघा धनु फिरते घर बघते आपलं बऱ्याच दिवसांनी आल्यानंतर बघ घर बघ 9 महिन्याने का मध्ये येत होतीस घरी 1-1.5 महिना झाला असणार 1.5 नाही 2 महिने झाले 1.5-2 महिने हा वर्षभर झाले वर्षभरात नाही आलीस राहायला आणि हा एक रेडा खातोय बरं आहे ना स्वच्छ आहे बघ घर तू नाही तर स्वच्छ बघ किती आहे ते धनुचं घर धनु नाही पण स्वच्छ आहे मी होती तेव्हा रौनक होती आता रौनक नाही
तर फायनली घरी आलो आहे आम्ही आणि आता बघा बाबू मम्मीसोबत होती, तिला दूध वगैरे ठेवून गेलो होतो आम्ही बॉटलमध्ये, तर तिने दूध वगैरे पिलेलं आहे आणि फायनली आता वाजले रात्रीचे बरोबर 9:30 वाजले आपल्याला तिकडून कुडावरून सगळं आटपून येईपर्यंत. आणि बघा एवढं सगळं सामान, एवढं सगळे बॅगा, एवढ्या सगळ्या पिशव्या, त्यात ते बाबूचं सामान. आता बारसा आहे ना परवा, तर परवा म्हणजे हा ब्लॉग जेव्हा येणार त्याच्यानंतर तुम्ही बघाल, त्याच्यानंतर 3 दिवसांनी बारसा आहे. तर ठीक आहे, तर बारसा असल्यामुळे त्याच्या सगळी तयारी होती, त्यासाठी आपल्याला कुणाला जावं लागलं होतं. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.